राशींचे मतदार, खोटे मतदार बाहेरून आणून इथं खोटे मतदार ऍड करण्यासाठी सगळ्यात मोठा वापर कशाचा झाला असेल तर तो आहे आधार कार्डचा. आता डुप्लिकेट नाव मतदार नोंदणीसाठी जर आधार कार्ड हा मेन मुद्दा असेल तर त्याचा हेरफार कसा केला जातो हे मी आता तुम्हा सर्वांना इथं दाखवतो. आता काय उदाहरण घ्यायचं, मतदार कर्जत जामखेड अतिशय चर्चेत असणारा मतदारसंघ, अतिशय प्रामाणिक लोक, कितीही पैसा किती ताकद वापरा पण विचाराबरोबर प्रामाणिकपणे राहणारे लोक, म्हणजे या राज्यात तर कर्जत जामखेड आता चर्चेत आहे पण अख्ख्या जगात आता तो चर्चेत आलाय असं आपण समजूया. मग एवढा चर्चेत आलेला कर्जत जामखेडमध्ये आता कोणाचं नाव आपण रजिस्टर करायचं, कोणाचं करायचं, तर या जगातला सगळ्यात ताकदवान माणूस म्हणजे कोण, डोनाल्ड तात्या, ट्रम्प तात्याचं नाव आपण माझ्या मतदारसंघामध्ये रजिस्टर करू. कुठं करायचं, राशींमध्ये करू. तिथं देवीचं मंदिर आहे, केलं का, सुरू केलं का. आता ही जी वेबसाईट असते ज्याचा वापर आता हे करणार आहे, अशा अनेक वेबसाईट असतात. त्या वेबसाईट 4 दिवस चालतात, बंद पडतात, परत नवीन वेबसाईट काढली जाते, 10 दिवस चालते, बंद पडते. मग अशा पद्धतीने काही वेबसाईट ह्या बंद चालू होतात, त्याचा वापर केला जातो. इलेक्शन संपलं की बंद करतात. आम्हाला एक वेबसाईट तिथं आता सापडलेली आहे, चालू झालं का. आता याच्यामध्ये ही वेबसाईट आहे, अशा अनेक वेबसाईट असतात त्या बंद चालू होतात. आता ही वेबसाईट आता आम्हाला सापडली, ती आम्ही शोधून काढली, आमच्या आयटीचे जे काही तज्ज्ञ आहेत, सामाजिक कार्यकर्ते. आता याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये राशीन या गावामध्ये ट्रम्प तात्याला आपण आता रजिस्टर करूया. हे कसं केलं जातं हे तुम्ही समजून घ्या. आणि याचा वापर धड दिवसा ढवळ्या या सरकारने तिथं केलेला आहे, नाहीतर काही पॉवरफुल लोकांनी. आता कुठलाही नंबर घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आधार कार्ड नंबर आपण टाकू. टाकला आधार कार्ड नंबर, ट्रम्प तात्या, डोनाल्ड ट्रम्प तात्या. ठीक आहे, वडिलांचं नाव मला माहित नाही, जे करू. जे हाऊस नंबर, माझ्या मतदारसंघात 0 हाऊस नंबरवर अनेक लोक रजिस्टर आहेत, 0 करा, नाही तर 7 करा. चला, नॉट 7, चला काय हरकत नाही. गल्ली कुठलीही घ्या, गल्ली काय म्हणायची, हा पांढरं, सॉरी व्हाईट हाऊस नाही वापरायचं, पांढरा बंगला, पांढरा बंगला. राशीन गोंधळलेली गल्ली, महाराष्ट्र सिटी कर्जत, पिनकोड टाका कुठला, उद्या वरचा आलाय तो, कुठलाही घेता येतो पण टाका कुठला असेल. खाली डेट ऑफ बर्थ ठाई टाका. आता कोणाला, हा 127 वर्षाचं पण दाखवलंय, एक 200 वर्षापूर्वीचं दाखवा बरं झालं. हा 1825 ब्रिटिश आले होते का तेव्हा, माहित नाही. जेंडर तुम्ही आता मी नाही ते सांगणार, ते तुम्ही बघा. बरं ठीक आहे, ते करा. नाही ना, बरोबर आहे, फिमेल आहे. पुढे काही उदाहरण दाखवतो तुम्हाला, मेल फिमेलचं. ओके, आता मराठी घ्या ना लँग्वेज, ताते आहे ना, मराठी. अरे हो, सगळं मराठी झालं बघा. पांढरा बंगला, राशीन, कर्जत, महाराष्ट्र आणि पिनकोड पण खोटा. सबमिट. 20 रुपये भरावे लागतात. ठीक आहे, आम्ही बोलतो. फोटो टाका. महाराष्ट्राचा आहे तर फेटा आलाच पाहिजे. हा चला, फेटा. ओके, सबमिटेड. आता फ्रेंड, झाला आधार कार्ड तयार, झाला आधार कार्ड. आता हे आधार कार्ड ट्रम्प तात्या राशींमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये मतदान करणार. आलं बघा, ते उमेदवार येऊ शकतात. रिपब्लिकन पक्षाचे होतात का कुठले माहित. आमचे हे ट्रम्प तात्या हे झाले राशींचे मतदार
आयडी ग्रुप कदाचित हे आयडी प्रूफ आहे, हे फक्त बघितलं जातं, सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते. आता हा वेबसाईट आहे, मी ओपनली तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर कदाचित जे कुणी असेल ती वेबसाईट सुद्धा बंद करू शकतात. अशा पद्धतीने अनेक वेबसाईटचा वापर केला. आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे मतदार राशींचे. आता मी आधार कार्ड त्यांचं झालंय, मतदार झालेले आहेत, कदाचित हे उभा सुद्धा राहू शकतात. घराचा खोटा नंबर, मेलचं फिमेल केलं, बंगला कुठलाही टाकला, कुठेही क्रॉस व्हेरिफिकेशन नाही. आधार कार्ड नंबर सुद्धा डुप्लिकेट तिथं झालेला आपण सगळ्यांनी बघितला. फक्त हे बघितलं जातं ना, अधिकारी डोळे झाक पद्धतीने अशा पद्धतीने मतदान तिथं करून घेतात. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.